जर का या पिसाळलेल्या कुत्र्यांना चाप द्यायचा असेल, गद्दार धोकेबाज या भाजपला आणि शिंदे गटाला जर यांना या मातीत गाडायचं असेल, एकच माणूस लढू शकतो, लढू शकतो. या पंतप्रधान अमित शहाला पुरून उरण्यासाठी उरू शकतो, ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. म्हणून उद्धव साहेबांसोबत राहायचं आहे आणि परत एकदा उद्धव साहेबाला साथ देऊन आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव साहेबाला करायचा आहे. ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाले आणि हे 40 गद्दार गुजरातचं अमृत, गटारीतलं अमृत पिऊन आले, त्यामुळे यांना त्याची नशा झाली, ती काही बडबड कराले. यांना महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर यांना या गोष्टीचा विसर पडलेला आहे. यांच्या डोक्यात फक्त गद्दारी आहे. अहो, हिंदुत्व सांगायची काय गरज आहे? हिंदुत्व ही फक्त मातोश्रीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाकडे आहे. ही हिंदुत्व ह्या गद्दारांकडे नाही किंवा त्या मोदीकडे नाही किंवा शहाकडे नाही. ह्यांचं हिंदुत्व म्हणजे दिवसाला बाप बदलणारी अवलाद आहे. ह्यांना काय हिंदुत्व कळतंय? उद्धव साहेबांचं हिंदुत्व शेतकऱ्यांसाठी आहे, कामगारांसाठी आहे, कष्टकऱ्यांसाठी आहे, महिलांसाठी आहे, रक्षण करण्यासाठी आहे. यांचं हिंदुत्व ही चुली पेटवणारं आहे. यांचं हिंदुत्व ही गोरगरिबाच्या पोटाला अन्न देणार आहे. नमस्कार, मी मोविंदा सेठ आणि स्वागत आहे माऊली सफारी मीडियामध्ये. आज आकाश पॉडकास्टमध्ये आमच्या सोबत आहे शिवसेना युबीटीचे महाराष्ट्राचे उपनेता, तर युवासेनाचे राज्य विस्तारक व धाडस सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रद्धा कोली. सर, स्वागत आहे तुमच्या माऊली सफारी मीडियामध्ये. आधी तुम्ही सोशल ॲक्टिव्हिस्टमधून तुम्ही सोलापूरमध्ये कार्य केला, नंतर तुम्ही राजकारणात प्रवेश केला. तर जे तुमचा जे जर्नी होता, जे प्रवास होता, याबद्दल आम्हाला सांगा सर. खरं तर मला राजकारण बिलकुल आवडत नाही. मी राजकारण नाही, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी स्वतः शेतकरी, आता सध्या मी शेती करत असतो. पण बाळासाहेबांचे विचार अक्षरशः रक्तात भिनलेले होतं. मी वयाच्या 14व्या वर्षी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो. शाखा काढत असताना म्हणजे गावामध्ये खूप पहिले गावगुंड राजकीय हे असायचे, त्यामुळे माझी परिस्थिती खूप नाजूक आणि गरीब होतो. त्याच्यामुळं गावातले लोक आमच्यावर अन्याय अत्याचार केले. मग काय करायचं सुचत नव्हतं. मग त्यावेळेस मला समजलं की शिवसेना एक पक्ष आहे की गोरगरिबांसाठी झटते, गोरगरिबांना मदत करते, गरीब अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढते, ही पक्ष आहे. म्हणून मी त्यावेळेस आम्हाला पाठबळ मिळालं पाहिजे, ताकद मिळायला पाहिजे आणि कुणीतरी पाठीमागं असल्यानंतर गावगुंडांवरती जरब बसेल, भीती बसेल, या उद्देशानं शाखा काढायला ठरवली. पण किस्सा असा झाला की शाखा काढायला पैसे कुठे आहेत? नारळ आणायला, बोर्ड आणायला, ती बँजो वाजवायला लागतेले, स्पीकर लावावा लागेल, ते कार्यक्रम करायला पैसे लागतात ना. तर त्यावेळेसची नाजूक परिस्थिती, अक्षरशः मी आईच्या कानातलं गळ्यातलं सोनं मोडून मी शिवसेनेची शाखा काढ. पण त्यावेळेस झालं असं, मी शिवसेनेची शाखा काढताना 11 तर बॉडी पाहिजे होत्या, 11 सदस्य पाहिजे होते. तर मी अक्षरशः 11 लोक कशी तरी गोड बोलून तयार केली. पण त्या ठिकाणी गावगुंडांचं एवढं भीती होती, दहशत होती. तर त्यावेळेस आम्ही बोर्ड तयार करायला लागलो, नावं टाकली 11च्या 11. तर गावामध्ये जिथं बोर्ड लावायचं होतं तिथं 100-200 लोक येऊन थांबले बोर्ड लावायचं असं म्हणून. ज्या ज्या बोर्डावरती नावं टाकलेली होती त्या सगळ्या पोरांना बोलवून घेतलं आणि त्यांनी धमकी दिली, त्यांच्या आई वडिलांना धमकी दिली. अक्षरशः सगळी पोरं येऊन सांगितले की आमचं नाव बोर्डावरचं खोडून टाका. कुणाचंच नाव राहिलं नाही, माझं एकट्याच शिवसेना शाखा प्रमुख राहिलं. तर मी राहुल शिंगारे म्हणून एक माझा मित्र होता, तर मी त्याच्या 2-3 किलोमीटर त्याच्या शेतात पळत गेलो आणि त्याला सांगितलं 6 वाजता कार्यक्रम आहे शाखा उद्घाटनाचा, फक्त कार्यक्रम होस तर तू शिवसेनेचे उपशाखा प्रमुख म्हणून नाव टाक आणि तुझ्यात मी 15 दिवस फुकट काम करतो. अक्षरशः त्यानं शाखा उद्घाटन करेपर्यंत नाव टाकायला मी 15 दिवस फुकट काम केलंय आणि शिवसेनेची शाखा स्थापन केली. त्याच्यानंतर काय, थोडं मी गरीब कुटुंबातला शेतकरी असल्यामुळं माझ्यामध्ये खूप धाडस आहे, डेअरिंग आहे, मी कोणाच्या बापालाही भेट नाही. त्याच्यामुळं ह्या लोकांना दिसायला लागलं, जसं म्हणजे आईला बाळाचं पाय पाळण्यात दिसते तर त्या पद्धतीने लोकांना दिसायला लागलं की मी खूप पुढे जायला वाटलं. म्हणून त्यांनी मला मागं टाकण्याचा, पाय ओढण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी शिवसेनेवर प्रेम तसंच आहे ना, आजही तसंच आहे. पण त्यावेळेस मी ठरवलं हे तर काय आपलं निभाव लागणार नाही, कारण ही खूप मोठी लोक आहेत आणि माझ्यासारख्या गरीब कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या पोराला कसं काय पुढे येऊ देतील. म्हणून मी
म्हणजे काम करत राहिलो. काम करत असताना लहानपणीच वाळू माफियांनी माझ्यावर हल्ला केला, फायरिंग केली, जीव मारण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा मेलो म्हणून सोडून देण्यात आलं. पण मी ह्यांच्या दादागिरीला, या मारहाणीला, हल्ल्याला न भिता, न जुमानता मी काम करतच राहिलो. माझ्या गावात, आजूबाजूच्या गावात असं करत करत तालुक्यात झालं, जिल्ह्यात झालं, राज्यभर जी मी धाडस सामाजिक संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव कुठल्या बामणाला विचारून, पोडऱ्याला विचारून, पंचांगला बघून, मंदिरात जाऊन कट्ट्यावर बसून स्थापन केलेली संघटना नाही, तर त्या संघटनेनं ओरिजिनल जन्म घेतलेला आहे. आणि ही संघटना मी महाराष्ट्रभर परत गाड्यात खेड्यापाड्यामध्ये पसरवली. आज धाडस संघटनेच्या महाराष्ट्रात 5,000 शाखा आहेत. सर आप पहले कभी हम कल मैं आज तक में और एबीपी माझा, टीवी9 मराठी, तो उसका मैं न्यूज़ देख रहा था, तो लगभग से 2016-17 की बात है। आप सोलापुर में जो लैंड माफिया है इसके विरुद्ध आप कार्य कर रहे थे। पूरे सोलापुर में एज अ पार्टी एक्टिविस्ट आप बहुत ही प्रसिद्ध थे। आपने बहुत सारे स्कैम को एक्सपोज किया, लैंड माफिया को आपने एक्सपोज किया। सर ये जो आप अभी भी आप जो पॉलिटिकल क्षेत्र में हो, इतने एक्टिव हो, तो सर इसके पीछे का प्रेरणा स्थान क्या है? इतना जो शक्ति के साथ आप रोज कार्य करते हो, आपको प्रेरणा कहाँ से मिलता है? खरं तर बाळासाहेबांना भेटायची खूप इच्छा होती, पण ती इच्छाच राहिली. बाळासाहेबांना आम्ही भेटू शकलो नाही. ते आमचं दुर्दैव. कारण एकदा तरी मी साहेबांना भेटावं असं वाटायचं. कारण मी शिवसेना भवनला परवा मी वरती गेलो होतो, तर तिथं बाळासाहेबांनी ज्यावेळेस वापरलेली 4 चाकी गाडी होती, ती गाडी बघून अक्षरशः डोळं पाणावलं होतं. आणि त्या नतमस्तक होऊन दंडवत घातला त्या गाडीला अक्षरशः मी. म्हणजे एवढा आनंद झाला की साक्षात मी बाळासाहेब ज्या गाडीत, ज्या रथात फिरले, त्याचं मला दर्शन मिळालं, ते आनंद झाला. पण बाळासाहेबांना भेटू शकलो नाही. पण उद्धव साहेबांनी ज्यावेळेस अडचण होती, त्यावेळेस उद्धव साहेबांचा एक कार्यकर्ता, एक लढाऊ, एक सैनिक म्हणून मी उद्धव साहेबांसोबत आहे. तर मला असं वाटतंय की मी पंढरपूरच्या पांडुरंगासोबत आहे. अक्षरशः पंढरपूर माझ्यापासून फक्त 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे, पण मी कधीच पांडुरंगाला जात नाही. पण ज्या वेळेस मी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आणि उद्धव साहेबांना भेटलो, अक्षरशः उद्धव साहेबांना दंडवत घातला मी, दंडवत झोपून. आणि मला असं वाटलं की साक्षात पांडुरंग प्रसन्न झालाय. मी पांडुरंगाला दंडवत घातला. मी उद्धव साहेबांमध्ये मला उभा पांडुरंग दिसत होता. ही मला सुख आणि शक्ती मिळते. ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागं मला जी शक्ती मिळाली, ती सगळ्यात महत्वाचं माझ्या विरोधकांचा मला आशीर्वाद आहे. ज्यांनी लहानपणी माझ्यावर अन्याय अत्याचार केला, त्या गुंडांचा मला आशीर्वाद आहे. त्या अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांचा मला आशीर्वाद आहे. त्याच्यामुळं माझ्यात खूप सारी क्षमता तयार झाली की हे अन्याय अत्याचार, गावगुंड, फुटका यांना मातीत गाडण्यासाठी अक्षरशः मी पेटून उठलो. आणि मी आज सध्या तीच काम केलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होतोय. जवळपास रोज महाराष्ट्र शासनाचं 10 करोडच्या वरती नुकसान होतंय. ह्या सगळ्या गोष्टी पर्यावरणाला धोकादायक आहेत. महाराष्ट्र शासनाचं मोठं नुकसान होतंय आणि भ्रष्ट अधिकारी काही वाळू माफियांना हाताशी धरून रोज करोड रुपये अनलिगली छापत होते. त्याच्यामुळं माननीय मी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशनात आणून मी याचिका दाखल करून ती सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा 100% बंद केलेला आहे. सर गए वर्ष जैसे आपको पता है कि शिवसेना के 40 आमदार ने पक्ष बदला, उन्होंने आपका चिन्ह लिया है, आपका पक्ष का नाम लिया है, तो इसको आप कैसे देखते हो? कसं आहे, या बघा, एखाद्या प्रॉपर्टीवरती अधिकार नसताना जर कोणी हक्क गाजवत असेल, ती चोरून नेण्याचा प्रयत्न करत असेल, दरोडा टाकत असेल, म्हणजे थोडा वाईट शब्द जातो, म्हणजे स्वतःला लेकरं होत नसेल तर दुसऱ्याकडे बोट करून हे माझं म्हणून पाठ थपोट घेणार हे अवलाद येत्या. या आमदारांना मुळामध्ये मर्दानगी नव्हती. हे जे फुटून गेलेले आमदार आहेत, यांच्यात लढण्याची क्षमता नव्हती. ही शिपूट घालून ईडी, सीबीआयला आणि त्या फडणवीसाला घेऊन पळून गेलेले आहेत. मला यांना एवढंच सांगायचं आहे, तुमच्या 70 पिढ्या जर गेल्या तर तुमच्या कपाळावरचा आणि तुमच्या कुटुंबाच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. सर आप स्वयं एक शेतकरी कुटुंब से आते हो। सर ये 6 महीने में 2024 के लगभग अमरावती जिला के कम से कम 600 शेतकरी ने आत्महत्या किया। सर गए वर्ष ये जो आंकड़ा था वो 3000 का था।
सर आपका पक्ष और स्वयं आप जो शेतकरी कुटुंब से आते हो, तो हमारे जो शेतकरी भाई है उनके लिए सर आप क्या कार्य कर रहे हो? और तभी आप ये देखते हो दृश्य है कि रोज सर न्यूज में आता है कि आज 3 शेतकरी ने, आज 4 शेतकरी ने आत्महत्या किया, सिर्फ अमरावती से। सर अगर आप विदर्भ में जाओ या फिर पश्चिम महाराष्ट्र में जाओ, या आंकड़ा और बढ़ता है। इसको सर आप कैसे देखते हो? खरं सांगायचं झालं, तुम्ही जी सांगताय आकडा त्याच्यापेक्षा देखील जास्ती लोकांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पण ही बांडगुळ सरकार, शिंदे आणि फडणवीस सरकार, या सरकाराला काही घेणं देणं नाही. ही सरकार मुळामध्ये ही पैदाश गुजरातमध्ये झालेलं सरकार आहे. हे शिंदे आणि फडणवीस सरकारला शेतकऱ्याच्या डोळ्यातला अश्रू दिसत नाहीत. फक्त या सरकारला, ही सरकार म्हणजे कसं आहे माहितीये का तुम्हाला? बघा, साधी गोष्ट आहे, आम्ही शेतकऱ्याची लेकरं, आमचे आई वडील, आमच्या भावांच्या बायका असतील, लहान लहान मुलं असतील, अक्षरशः 12, 1, 2 वाजता देखील लहान 1 वर्षाचं 2 वर्षाचं मुलगा मुलगी असेल, बांधावरती झोपून शेतात काम करत असते. ते वेळेवर जेवत, ती किती जरी मुलगा रडला मुलगी रडली तर आई तिथं काम होत नाही. लाईट येईल, पाणी द्यावं लागतंय, खत टाकायला लागतंय, रान उरकत नाही, म्हणून त्या रडक्या लेकराकडे देखील लवकर वेळेवर बघितलं जात नाही. एवढं शेतीवर प्रेम करतो आम्ही. परंतु ही जी सरकार आहे, ही सरकार त्या आयऱ्या गैऱ्यांचं आहे, ते डोंबऱ्याचं सरकार आहे गुजरातवाल्या, आणि त्या मोदी आणि शहाच्या इशाऱ्यावर नाचणारं ही सरकार आहे. ही सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही, ही सरकार ही गुजरातवाल्यांच्या हिताचं आहे. म्हणून महाराष्ट्रामधल्या सगळ्या कंपन्या गुजरातच्या घशात घातल्या, सगळे उद्योग गुजरातच्या घशात घातले. अहो एवढंच नाही, अनेक बेरोजगार तरुण तरुणी या राज्यामध्ये आत्महत्या करायला लागले. याच्याकडे लक्ष द्यायला ह्या शिंदे आणि फडणवीसाला वेळ नाही. पण दिल्ली वारी करायला 2 दिवसाला दिल्लीत जाऊन उठ बस करतात. त्या अमित शहाचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीचं चपली सगट पाय धरायला त्यांना वेळ आहे, परंतु शेतकऱ्याच्या बांधावर जायला त्यांना वेळ नाही. सर आपने देखा होगा कि तभी किसान आंदोलन मुंबई में था, महाराष्ट्र में था। नागपुर से हजारों किसान शेतकरी मुंबई आ रहे थे। बहुत हजारों में हमारे शेतकरी भाई थे, उनके पैर में चप्पल तक नहीं था। आपने वो दृश्य देखा रहेगा, उनके पैर छिल गए थे, उससे रक्त बह रहा था सर। तो तभी आप देखते हो कि आज महाराष्ट्र के तमाम राजनेता हमारे शेतकरी भाई के लिए ये सब नहीं कर रहे। इसको आप कैसे देखते हो? खरं तर या सरकारमध्ये बसलेल्या नामर्दाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना चौकात उभा करून हाणला पाहिजे. याचं कारण, अहो अक्षरशः शेतकऱ्याच्या टोपल्यात एक भाकर, 1 चपाती देखील नाही, अशी परिस्थिती, पोट भरून खाऊ शकत नाही. तुम्ही कंपन्याचं हजारो करोड रुपये, लाखो करोड कर्ज माफ करता, शेतकऱ्याचं तुम्ही 10,000 माफ केलं नाही. तर अहो उद्धव ठाकरे साहेबांनी 2-2 लाख शेतकऱ्याचं कर्ज माफ केलंय. ह्याला म्हणायचं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, शेतकऱ्याचा मुख्यमंत्री आणि गोरगरिबासाठी झटणारा, गोरगरिबाच्या हिताचा मुख्यमंत्री म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि ही जी मुख्यमंत्री आहे, ही चावीवरचा मुख्यमंत्री आहे. गुजरातवाल्यानं चावी दिल्यावर ही जसं यात्रेतलं ट्रॅक्टर गाडी असते ना, खुरखुर वाजते ना, तसं ही फडफड करणारा मुख्यमंत्री आहे. या सरकारला महाराष्ट्रामध्ये जी आता जी गद्दारांचं सरकार आहे, फडणवीसाचं आणि शिंदेचं सरकार आहे, या सरकारला कंपन्याचं कर्ज माफ करायला वेळ आहे, त्यांच्याकडे पैसा आहे. पण शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला यांच्याकडे पैसा नाही. वेळ प्रसंगी 2024 ला शिंदे आणि फडणवीस आणि या अजित पवारच्या सरकारला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय इथली जनता आणि शेतकरी स्वस्थ बसणार नाही. फिर महाराष्ट्र के तमाम जो युवा है, किसी को भी आप पूछो कि आपको भविष्य में क्या बनना है, तो कोई भी विद्यार्थी हो, युवा हो, वो कभी ये नहीं बोलेगा कि हमें शेतकरी बनना है, हमें फार्मर बनना है। उनको विदेश में जाना है, उनको डॉक्टर, सीए, एडवोकेट, लॉयर, IIT में कार्य करना है, पर शेतकरी किसी को बनना नहीं है। तो महाराष्ट्र जो राज्य है सर, ये शेतकरियों का देश है। पूरे विश्व में, पूरे संसार में, पूरे जगत में महाराष्ट्र को इसलिए जाना जाता है क्योंकि ये एक बहुत ही पवित्र जगह है और हर अनाज यहाँ पर उगता है। इसको आप कैसे देखते हो कि युवा ही शेतकरी नहीं बनना चाहते हैं? खरं तर आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या संपूर्ण युवकांना, युवतींना मी एक आवाहन करतो की बाबा हो, आपल्या मायभूमी शेतीवरती प्रेम करा, शेती करा, शेतीकडे लक्ष द्या. कारण तुमच्या जीवनातलं 20 ते 22 वर्ष, 25 वर्ष हातनं तुम्ही शाळेच्या, नोकरीच्या, कॉलेजच्या मागे लागून वाया घालवताय आणि तुम्ही स्वतः कर्जबाजारी, आईबापाला कर्जबाजारी करताय आणि तुम्हाला नंतर आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही. त्याच्यापेक्षा ती करत करत तुम्ही शेतीचा व्यवसाय करा.
तुमची मान 4 माणसामध्ये ताट राहील, मान सन्मान तुम्हाला मिळेल. शेती ही आपले हक्काची आहे. लोकांच्या तुम्ही कामाला जाऊन भीक मागण्यापेक्षा शेती करून ताट मान्यानं तुम्ही जगा, अशी माझी आपणास विनंती आहे. सर, आदित्य साहब सोबत तुमचा खूप चांगला मित्र है। सर, आप जब भी आदित्य साहब को मिलते हो तो महाराष्ट्र के युवाओं के लिए और आप लोग का क्या चर्चा होता है? पक्ष म्हणून युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेबांना ज्या वेळेस आम्ही भेटतो त्या वेळेस आदित्य साहेबाचं एवढं आपुलकीचं आणि प्रेमळ त्यांचं बोलणं असतं, विचारपूस असते. जे कार्यकर्ता म्हणून तर आहेच आहे, परंतु आदित्य ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या भविष्य आहे, पुढचं भविष्य आहे. उद्याचं येणारं मुख्यमंत्री देखील होऊ शकतील. ते आता अशी परिस्थिती. परंतु आदित्य साहेब ठाकरे प्रत्येक वेळेस सांगतात की गावगाड्यातल्या खेड्यापाड्यातल्या गोर गरीब शेतकरी कुटुंबाचा कष्टकरी असतील, कामगार असतील, यांच्याशी तुम्ही मन मिळावं राहावा, यांच्या अडी अडचणी जाणून घ्या आणि त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी तुम्ही तात्पर्य राहा. संबंधित तहसील ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या अडचणी असलेल्या, कामगारांच्या अडचणी असलेल्या, युवकांच्या अडचणी असलेल्या, विद्यार्थ्यांच्या असलेल्या हे सोडवण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरा. भविष्यामध्ये आपणाला युवकांसाठी खूप काय करायचं आहे ही आदित्य साहेब आम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतात. जे महाराष्ट्राचे युवक आहे, आता सध्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं स्तर आहे खूप है। सर, आज जो हम देखते हो कि शिक्षा के क्षेत्र में एजुकेशन का जो क्वालिटी वो इतना बेहतरीन नहीं है। हम उसकी वजह से जो बेरोजगारी का स्तर है वो और बढ़ रहा है। उसके कारण सर जो हमारे देश के और महाराष्ट्र राज्य के जो युवा है, आज वो तनाव में है, वो डिप्रेशन में, एंग्जाइटी में, काफ़ी सारे युवा आत्महत्या भी कर रहे हैं सर। क्योंकि सर आप युवा सेना के राज्य विस्तारक हो, आप युवाओं से मिलते हो और ये चित्रों को आप देखते हो, इसको आप कैसे एनालाइज करते हो? आता खरं तर ग्रामीण भागातल्या 90% मुलांना चांगलं शिक्षण घेण्यासाठी फी भरणारा त्यांच्याकडे उपलब्ध नाही, पैसे नाहीत त्यांच्याकडे. जिल्हा परिषद शाळेमध्ये ते शिकू शकतात, जास्तीत जास्त कॉलेज ते ग्रामीण भागामध्ये. परंतु आताची परिस्थिती तुम्ही बघत असाल, कॉलेजमध्ये ज्यावेळेस आपली मुलं घालतो आपण, विद्यार्थी मुलं असतील मुली असतील, कॉलेजमधली सर लोक काही करत नाही. ते येऊन रजिस्टरवर सह्या मारल्या का विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही तास लावा, क्लास चालू करा. मग नेमकं ही सर लोक काम काय करते? त्यांना शासन फुकट पैसे देते का? शासनाने त्यांच्यावरती जरब ठेवले पाहिजे, त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. नुसतं फक्त फी गोळा करू नका. फी गोळा करून तुम्ही संस्थेचं भलं करताय, तुम्ही शिक्षक लोकांचं भलं करताय आणि तुम्ही महाराष्ट्राच्या युवकांच्या शिक्षणावरती 12 बैलाचा चौऱ्या नांगर लावण्याचं काम चालू आहे. सर, नेहमी आम्ही न्यूजमध्ये बातमीमध्ये मी पाहतात की जेव्हा असं तुम्ही डिबेटमध्ये येतात आणि काहीतरी मीडिया तुमचा बाईट घेतात, तुमचा जे सर बिहेवियर आहे खूप ॲग्रेसिव्ह आहे. तर तुमचा राग जे राणे कुटुंबावर काय आहे? राणे म्हणजे मरीमाय लक्ष्मीला सोडलेलं बोकाड आहे. म्हणजे त्या बोकडाला अक्कलच नसती. जसं एखादा रेडा असतो, ती बिनकामाचा असतो, तशा पद्धतीने आहेत. त्यांना अक्कल नाही आणि त्यांना संस्कृती काय असते ही माहीत नाही. ज्या उद्धव साहेबांनी, बाळासाहेबांनी ठाकरे कुटुंबानं त्यांच्या पिढ्याने पिढ्या जगतेला एवढं साहेबांच्या जीवावर त्यांनी कमवलं केलं. परंतु ही राणे कुटुंब म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्यासारखं आहे. ही भुकायचं काम करतंय. म्हणजे जिकडं खोबरं तिकडं चांग भलं, तुकडा टाकेल तिकडं जाणारे ही अवलाद येत्या. त्याच्यामुळं यांना त्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. यांना सरळ भाषा काही समजत नाही. ही जर आपण सरळ बोलायला गेलो तर ती जास्त अंगावर येते. ते म्हणून पिसाळलेल्या कुत्र्याला दांडक्यानं हाणावं लागतं. तसं ह्यांच्या प्रत्येक शब्दाला ह्यांना मातीत गाडावं लागतं. महाराष्ट्र जो राज्य आहे बहुत ही पवित्र राज्य आहे. आम्ही बोलतात सर शाहू फुले आंबेडकर यांचा राज्य आहे. सर, एक समय था महाराष्ट्र अपने राजकारण के लिए जाना जाता था, परंतु आज सर आप बहुत सारे राजनेता तभी वो बात करते हैं तो बहुत ही नीचे स्तर पर जाकर बात करते हैं, कटाक्ष करते हैं. इसको आप कैसे देखते हो? क्या सर ये आज के राजनीति में जरूरी है? आता तुम्हाला माहितीच आहे ही कधीपासून चालू झालं. ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री पदावरून पाय उतारा झाले आणि हे 40 गद्दार गुजरातचं अमृत, गटारीतलं अमृत पिऊन आले, त्यामुळे यांना त्याची नशा झाली. ती काही बडबड करायले. यांना महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर यांना ह्या गोष्टीचा विसर पडलेला आहे. यांच्या डोक्यात फक्त गद्दारी आहे,
ह्यांचं म्हणजे आता खूप म्हणजे वेगळ्या भाषेत बोललो असतो, कदाचित तुम्ही घेता की नाही मला माहित नाही. म्हणजे म्हणजे आम्ही शेतकरी आहे, शेतामध्ये कांदा करतो आणि जे खराब झालेला कांदा म्हणजे नासका कांदा, शेतकरी काय म्हणतो नासका कांदा, मग ती नासका कांदा आम्ही फेकून बाजूला येतो. तसे या गद्दारांनी 40 गद्दारांनी एकनाथ शिंदे आणि ह्या फडणवीसांनी महाराष्ट्र नासवलेला आहे. म्हणजे ही नासक्या कांद्याच्या वरची अवलाद येत्या, यांना महाराष्ट्रातून बांधावर फेकून देण्याची वेळ आलेली आहे. आणि 2024 ला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या नासक्या कांद्यांना या महाराष्ट्रातून बाजूला करेल. सर, हमने देखा है कि बहुत सारे अभी जनसभा होता है तो सुषमा ते अंधेरे हमेशा आपको सपोर्ट किया उन्होंने, उनका बहुत पार्टिंबा है आपको। तो सुषमा ते अंधारे और आपका रिलेशन कैसा है सर? माझं आणि सुषमाताई अंधाऱ्याचं ताईंचं नातं म्हणजे एकदम बहीण भावासारखं, खूप हक्काने आम्ही एकदम हक्क, म्हणजे आता कधी बघितल्यावर तुम्हाला काय एवढं हक्काने अधिकाराने आम्ही बोलतो राहतो. बहीण भावाचं नातं आहे आमचं. आणि भविष्यामध्ये आता राजकीय ठीक आहे, पण कोणत्याही गोष्टीत सुषमाताई अंधारे कधी अडचणीत आल्या किंवा विरोधकांनी कुठं त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला वेगळ्या पद्धतीचा, तर पहिल्यांदा मी तलवारीची धार म्हणून मी ताईंच्या पुढे असेल. सर, जो विरोधी पक्ष है वो हमेशा कहते हैं कि क्योंकि अभी आपका राष्ट्रवादी और कांग्रेस के साथ एक गठबंधन हुआ है, अलायंस हुआ है, तो वो कहते हैं कि आप लोग नकली शिवसेना है, नकली हिंदू है। और सर, हिंदुत्व को आप कैसे, जो विचारधारा है हिंदुत्व, जिसको आप पालन कैसे करते हो, और जो आपके ऊपर रोज कटाक्ष दिया जाता है कि आप लोग नकली हिंदू है, नकली हिंदू है, इसको आप कैसे जवाब देना चाहोगे? खरं तर खरं आणि खोटं, नकली आणि ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. मुळामध्ये नेमकं ही जी गद्दार जी असं उद्धव साहेबांना शिवसेनेविषयी बोलते, ती तर एका बापाची हायती का पहिलं चेक करावं लागेल. या गद्दारांचं जी शिवसेनेला नकली शिवसेना म्हणून हिणवतंय, यांची पहिली DNA टेस्ट करावं लागेल की ह्यांनी जी नावं लावली ती त्यांचा बाप खरा हीच आहे का नाही बघावं लागेल. मग त्यांना शिवसेनेवर उद्धव साहेबांवर बोलण्याचा अधिकार आहे. हीच खरी डुप्लिकेट आहेत, हीच पैदाशी वेगळी आहे. आता ते राण्यास तर बघताय तुम्ही, त्याचं थोबाड बघितल्यावरती थप्पासारखं दिसतंय, त्याची पैदाशी तिकडची नेपाळची आलंय महाराष्ट्रात. म्हणजे अशा लोकांची DNA टेस्ट करायला पाहिजे. त्यानं नारायण राण्याचं जे नाव लावलेलं आहे ते खरंच ती बाप आहे का अजून कुणी आहे, ती DNA टेस्ट केल्यावर कळेल. आणि अशा लोकांनी उद्धव साहेबांवर बोलून जर उद्धव साहेबांवर टीका केली ती ह्याच्यापेक्षा खालच्या आणि नीच भाषेमध्ये यांना आम्ही उत्तर देणार. हिंदुत्वाबद्दल तुम्ही काय सांगणार? अहो, हिंदुत्व सांगायची काय गरज आहे? हिंदुत्व ही फक्त मातोश्रीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाकडे आहे. ही हिंदुत्व ह्या गद्दारांकडे नाही किंवा त्या मोदीकडे नाही किंवा शहाकडे नाही. ह्यांचं हिंदुत्व म्हणजे दिवसाला बाप बदलणारी अवलाद आहे. ह्यांना काय हिंदुत्व कळतंय? उद्धव साहेबांचं हिंदुत्व शेतकऱ्यांसाठी आहे, कामगारांसाठी आहे, कष्टकऱ्यांसाठी आहे, महिलांसाठी आहे, रक्षण करण्यासाठी आहे. यांचं हिंदुत्व ही चुली पेटवणारं आहे. यांचं हिंदुत्व ही गोरगरिबाच्या पोटाला अन्न देणार आहे. आणि ह्या गद्दारांचं हिंदुत्व ही जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवणार आहे. यांचं हिंदुत्व चुलीत पाणी वाटणार आहे. ह्या लोकांचं गद्दारांचं हिंदुत्व अनाथ माती कालवणार आहे. त्याच्यामुळे हिंदुत्व खरं कोणाचाही सांगायची गरज नाही. हिंदुत्व फक्त ह्या देशामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे आणि शिवसेनेकडे आहे. सर, आज बहुत सारे हमारे देश के जो नौ युवा है आज देश छोड़ के फॉरेन में जा रहे हैं, USA, UK, कनाडा, वहाँ पर पढ़ाई करने जा रहे हैं। आपने सर न्यूज़ रिपोर्ट देखा रहेगा कि बहुत सारे जो करोड़पति है, अरबपति है हमारे देश के, वो भी देश का सिटीजनशिप छोड़कर दूसरे देश में जा रहे हैं। सर, इसको आप कैसे देखते हो? पंतप्रधानच चालला दुसऱ्या देशात, तर इथले लोक का जाणार नाही ते? कारण पंतप्रधान नेमका आपल्या देशाचा आहे का बाहेरच्या देशात आहे हेच फरक कळत नाही आपणाला. आणि आपल्या देशामध्ये युवकांच्या हाताला कामच नाही, बेरोजगार झाले ते. त्याच्यामुळं पोट भरण्यासाठी कुठेतरी वनवन करत भटकावं लागेल म्हणून ती हिथं नाही तिथं अशा पद्धतीने ती फिरत आहेत. मुळामध्ये आपल्या भारतातले, महाराष्ट्रामधली जर युवक बाहेरच्या देशात जाऊन असं जर वाटत असेल या पंतप्रधानाला, तर यांनी आपल्या देशामध्ये युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. सर, हम धाड़स सामाजिक संस्था, जिसके आप संस्थापक अध्यक्ष हो, इसके बारे में हम पढ़ाई कर रहे थे। हमने देखा कि बहुत सारे जो सोलापुर के और महाराष्ट्र के जो युवा है, इनको अपने शिक्षा दिया, रोजगार दिया। सर, धाड़स का शुरुआत कैसे हुआ और फिलहाल वो महाराष्ट्र में कैसे कार्य कर रहे थे, इसके बारे में बताइए।
आता तेवढ्यात होईल ग, लय मोठी हिस्ट्री आहे ती. खरं तर धाडस सामाजिक संघटना मी कुठल्या बामणाकडे जाऊन पंचांग बघून स्थापन केलेली संघटना नाही किंवा राजकारण करण्यासाठी संघटना नाही. लहानपणीच माझ्यावर अन्याय अत्याचार झाला, अक्षरशः माझं घरदार उद्ध्वस्त झालं, माझ्या डोळ्यासमोर माझ्या फॅमिलीवर हल्ला करण्यात आला. ही एक चीड मनामध्ये माझ्या होती आणि मी ठरवलं की यांचा बदला घेतल्याशिवाय सोडायचं नाही. आणि या सगळ्या अन्याय अत्याचाराच्या या सिस्टीमच्या विरोधात मी आवाज उठवला, धाडस केलं. मुळात माझ्या अंगावर कपडे, पायात चप्पल, खिशात एक रुपया नसताना, डोक्याला तेल नसताना, खायला अन्न नसताना, राहायला घर नसताना या गुंडांच्या विरोधामध्ये मी ऐलान केलं. मी या गुंडांच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारलं आणि एक हाताचं दोन हात करून त्यांना आमने सामने लढायची तयारी ठेवली. एवढं मोठं धाडस दाखवलं. आणि धाडस केल्यानंतर अनेक वेळा माझ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, फायरिंग करण्यात आल्या, हल्ला करण्यात आलं, मला मारून टाकलं म्हणून सोडून देण्यात आलं. इथपर्यंत अक्षरशः डॉक्टरला मॅनेज केलं. मी बेशुद्ध अवस्थेत असताना मेलं म्हणून डिक्लेअर करा आणि मशानभूमीत नेऊन जाळून टाका. म्हणजे एवढं मोठं षडयंत्र असलं, ह्याला देखील मी पुरून उरलो. त्याच्यामुळं ऑटोमॅटिकच धाडस मला म्हणायला लागले लोक, आणि म्हणून संघटनेचं नाव धाडस पडलं. मग धाडस संघटनाच काढून टाक असं. सर, महाराष्ट्र के तमाम रहवासी है, सब कुटुंब है, आपको बहुत प्रेम करते हैं, स्नेह करते हैं. सर, आज से 10 साल के बाद आप महाराष्ट्र को कैसे देखते हो? आपका महाराष्ट्र के लिए ध्येय क्या है? उद्धव साहेब, आदित्य साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर झाले तर महाराष्ट्र सुजलम सुफलम होईल. महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याच्या पिकाला चांगल्या पद्धतीनं भाव मिळेल. महाराष्ट्रामधल्या कामगारांच्या हाताला चांगलं काम मिळेल. त्यांना चांगला रोजगार उपलब्ध होईल. बेरोजगार तरुणी कित्येक शाळा शिकून अक्षरशः पैसे नसताना पाहुण्या रावळ्याकडून ये जाणं काढून बँकेचं लोन करून शिक्षण घेतले असे लोक देखील आता घरी बसून आहेत. ते कुठं तर शेतीमध्ये कामाला चालले. ग्रामीण भागात तर खूप वाईट परिस्थिती आहे. परंतु अशा लोकांना देखील त्यांच्या हाताला काम मिळेल आणि महाराष्ट्र एक प्रगतीच्या पथावर जाऊन थांबेल असं एकंदरीत असं वाटतं. पण अशा गद्दारांच्या, चोरांच्या, दरोडेखोरांच्या हातात जर महाराष्ट्र गेला तर महाराष्ट्राचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचा दुसरा गुजरात केल्याशिवाय राहणार नाही. खरं तर हे जर मोदी आता त्यांच्या शिटा कमी आल्या पडला म्हणून बरं झालं, नाहीतर अर्धी मुंबई आणि महाराष्ट्रातले जवळपास 10 राज्य ही गुजरातला जोडलं असतं त्यांनी आणि अर्धा महाराष्ट्र गुजरात करून ठेवला असता. आणि तसं जर पुढे चाललं तर अख्खा महाराष्ट्राचं नाव पुसलं गेलं असतं आणि गुजरात नाव इथं लागलं असतं. महाराष्ट्रावर यांची वाईट नजर आहे, या राज्यावरती कपटी भावना आहे. यांना महाराष्ट्राचं वाटोळ करायचा एक धोरण आहे. आणि म्हणून ही डोंबारी सारखी 2 माणसं हाताला धरले, ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासारख्या गद्दारांना हाताशी धरून महाराष्ट्राच्या चांगल्या संस्कृतीवरती नांगर फिरण्याचं काम केलेलं आहे. सर, तुम्ही खूप अभ्यासू है. आपने देखा रहेगा कि सुषमा अंधारे ने पूरे महाराष्ट्र राज्य में जो संविधान यात्रा निकाला, उन्होंने जनसभा किया, संविधान को बचाने का उन्होंने एक संकल्प लिया. तो सर, आपको लगता है कि संविधान वाकई में खतरे में था? 100% खतरे में आहेच. आता सध्या देखील अडचणीमध्ये आहेत. जर का मला हात जोडून विनंती करायची आहे महाराष्ट्रातल्या 18 पगड 12 बहादूर बहुजनाच्या सगळ्या युवकांना, युवतींना, वडीलधाऱ्यांना, प्रत्येक पक्षात असणाऱ्या कार्यकर्त्यांना, बाबा हो, तुम्ही आम्ही या भाजपला महाराष्ट्र नाही तर देशातनं तडीपार करण्याची गरज आहे. देशातनं भाजप संपवण्याची गरज आहे. नाहीतर भविष्यामध्ये तुमच्या आमच्या पिढीला बर्बाद केल्याशिवाय भाजप ही सोडणार नाही. भाजपच्या डोक्यात आहे संविधान संपवायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या साथीदारांनी संविधान लिहिलेलं आहे. ती चांगलं संविधान कायदा संपवून त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं कायदा तयार करायचा आहे आणि महाराष्ट्र देशाचं बर्बाद करून टाकायचं आहे. साधी एक गोष्ट सांगतो तुम्हाला काय होईल. माझं वैयक्तिक मत आणि मला वाटतंय असं सारखं, जर का संविधान संपवलं या भाजपवाल्याने, आपण आपल्या आईबापांनी कसं तरी तोडकं मोडकं कष्ट करून 4 पत्र्याचं एखादं इटाचं बांधकाम केलं असेल, छोटंसं घर असेल, एखादी मोटरसायकल असेल, आणि ही भाजपची गावगुंड येथील राजा हो तुमची
मोटरसायकल काढून घेतली, तुमच्या घरातून तुम्हाला हाकलून देतील. ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, तुमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्रातल्या युवकांना नीट ऐका, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आईवर अन्याय केला जाईल, तुमच्या बहिणीवर अन्याय केला जाईल, तुमच्या बापावर अन्याय केला जाईल, तुमच्या मुलावर अन्याय अत्याचार केला जाईल आणि तुम्हाला नामर्दासारखं गप्प बसावं लागेल. रडण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तुम्ही काही करू शकत नाही. अशा पद्धतीनं व्यवस्था भाजपवाल्याला तयार करायची आहे. म्हणून सांगतोय, डोळ्यासमोर तुम्ही आम्ही उद्ध्वस्त होण्यापासून वाचायचं असेल, आपल्या आईची बहिणीची जर इज्जत ठेवायची असेल, तर तुम्ही लक्षात ठेवा, भाजपला या महाराष्ट्राच्या मातीत आणि देशाच्या मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसू नका. सर, आने वाले 2 महीने में महाराष्ट्र में विधानसभा का चुनाव है, उसको लेकर युवा सेना का और शिवसेना का पूरे महाराष्ट्र में कैसा तैयारी चालू है? शिवसेना पक्ष मर्म उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात आमच्या महाविकास आघाडीच्या जवळपास 185च्या पुढे जागा निवडून येणार. एक हाती सत्ता या राज्यामध्ये येणार. गद्दारांचा सुपडा साफ होणार. या गद्दारांनी आता बुचकं भरण्याची तयारी केली पाहिजे. यांचे काय आहे ती सगळं गबाळ बघून, एखादं टमटम बघून गुजरातला न्यायची तयारी केली पाहिजे. कारण महाराष्ट्रात यांना जनता आता फिरू देणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेसमोर मत मागायला यांचं तोंड देखील शिल्लक राहिलेलं नाही. आणि उद्धव साहेबांना शिवसेनेबरोबर गद्दारी केलेली आता वेळ आलेली आहे की या गद्दारांना याचा मधला सगळं परत करायची वेळ आलेली आहे. त्या पद्धतीने या राज्याचा परत एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होतील. सर, क्योंकि आप पॉलिटिक्स में हो, क्या सर आपका भी कुछ सपना है राजनीति में कि आपको भी एमएलसी मिले, राज्यसभा मिले? मला काही अपेक्षा नाही. मला आमदार नको, खासदार नको. सगळ्यात मोठा आनंद आणि सुख मी उद्धव साहेबांसोबत अडचणीच्या काळामध्ये मी साहेबांसाठी लढतोय. ही माझ्या सगळ्यासाठी माझं मोठं पद आहे. माझा सगळ्यात मोठा आनंद आहे. ही माझी इस्टेट आहे. मला दुसरे काही अपेक्षा नाही. मी पदासाठी लढत नाही. आमदारसाठी, खासदार व्हायसाठी, मंत्री व्हायसाठी, ना खुर्चीसाठी, तुऱ्यासाठी, फेट्यासाठी, या शिल्पीसाठी मी काहीच करत नाही. मी माझ्या अंगात रक्त सळसळे. फक्त अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवायचा, अन्यायाच्या विरुद्ध चीड असणारा मी कार्यकर्ता आहे. अन्याय अत्याचार करणाऱ्यांना मातीत गाडण्यासाठी पेटून उठलेला शरद कुळी आहे. त्याच्यामुळे या गद्दारांना दिसेल त्या ठिकाणी तोडवण्यासाठी ज्या ज्या वेळेस मातोश्रीवर उद्धव साहेबांवर यांनी वार करतील, ती प्रत्येक वार मी स्वतःच्या छातीवर घेण्यासाठी मैदानात उतरलोय. सर, आपका बहुत बहुत धन्यवाद. अपना कीमती समय दिया इस खास मुलाकात के लिए. सोलापुर से आप सेना भवन आए इस खास मुलाकात के लिए. सर, आखिर में क्या संदेश है महाराष्ट्र के रहवासियों के लिए आपका? मगा सांगितल्याप्रमाणे या राज्यातल्या खेड्यापाड्यातल्या गावगाड्यातल्या गोरगरीब जनतेला, कष्टकरी, शेतकरी, कामगार, शेतमजूर, महाराष्ट्रातली 18 वर्ग 12 वर्ग बहुजनांना हात जोडून सांगतोय, बाबा हो, काही करून आता सध्याची निवडणूक हे राजकारण म्हणून बघू नका. सध्याची निवडणूक ही पक्षपात म्हणून बघू नका. सध्याची निवडणूक ही स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी बघा. उद्धव साहेबाकडे, आदित्य साहेबाकडे, मातोश्रीकडे ही निवडणूक म्हणून सध्या बघू नका. जर का या पिसाळलेल्या कुत्र्यांना चाप द्यायचा असेल, गद्दार धोकेबाज या भाजपला आणि शिंदे गटाला जर यांना या मातीत गाडायचं असेल, एकच माणूस लढू शकतो. या पंतप्रधान अमित शहाला पुरून उरू शकतो, ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. म्हणून उद्धव साहेबांसोबत राहायचं आहे आणि परत एकदा उद्धव साहेबाला साथ देऊन आपण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री उद्धव साहेबाला करायचं आहे. आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री ज्या दिवशी होतील त्या दिवशी महाराष्ट्रामधून भाजप नाही तर देशातून भाजप तडीपार झाल्याशिवाय राहणार नाही. सर, थँक्यू.